नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात दोन्ही शिक्षकांवर गुन्हा दाखल, संजय जाधव फरार, एटीएसने सोडल्यानंतर लातूर पोलिसांकडून कारवाई. अलिबागच्या मुनवली तलावात 2 मुलांचा बुडून मृत्यू, पोहताना पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडाले. सोशल मीडियावरच्या आवाहनानंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश. ग्रेस मार्क्स मिळालेल्या 1563 विद्यार्थ्यांपैकी फक्त 813 विद्यार्थ्यांनीच परीक्षा दिली. 117 जणांवर नीट परीक्षेसाठी बंदी. मोदी सरकारचं पहिलं अधिवेशन आजपासून. प्रोटेम स्पीकरवर सत्ताधारी विरोधक आमने सामने. आज खासदारांचा शपथविधी. पिंपरीत ढगफुटी सदृश्य पाऊस, अवघ्या 1.5 तासात 114 मिलीमीटर पावसाची नोंद. काही ठिकाणी गुडघाभर पाणी तर वाहनही पाण्याखाली. वाशिम, भंडारा, धाराशिव मध्ये जोरदार पाऊस, काही ठिकाणी शेताला तळ्याचं स्वरूप. काही जिल्ह्यात अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा. पुण्यातील एफसी रोडवरील हॉटेलच्या बाथरूममध्ये अल्पवयीन मुलांचा ड्रग्ज घेतानाचा व्हिडिओ व्हायरल. जिथं ड्रग्ज सापडणार तिथं कडक कारवाई करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेचा उडवला धुरळा. दक्षिण आफ्रिकेचा 3-0 ने पराभव. स्मृती मंदानाचा 3 सामन्यात 2 शतकं तर 1 अर्धशतक, सर्वाधिक धावांची पारी. T20 विश्वचषकात आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सामना. भारताला हा सामना जिंकून सेमी फायनलमध्ये पोहोचण्याची संधी. सुपर 8 मधला भारत ऑस्ट्रेलियाचा 3रा आणि शेवटचा सामना. सामन्यावर मुसळधार पावसाचं सावट.